मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना एक अर्ज केलाय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे. आणि त्या अर्जामध्ये अशी त्यांनी मागणी केलेली आहे की बालाजी तांदळे नावाचा एक इसम बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेले आरोपी वाल्मिक कराड यांनी ते भेटलेला आहे. त्याच अनुषंगाने बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये माझ्यासोबत काही त्यांनी अरेरावी देखील केल्याचा आरोप जे आहे त्या अर्जामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर तिथले जे EPI आहे दराडे नावाची आणि बालाजी तांदळे यांची तात्काळ चौकशी करा. आणि त्याचबरोबर मला बालाजी तांदळे देखील दर्शन खुले कोणातील आरोपी आहे तो फरार आहे त्याचा फोटो देखील दाखवलेला आहे. तेच हे बीडचं पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी याच आवारामधनं बालाजी तांदळेने आपला प्रवेश केला. आणि त्या प्रवेशाच्या अगोदर आपण बघू शकतो की ज्या आरती वाल्मिक कराड यांना कस्टडीमध्ये ठेवण्यात आले त्याच्या अगोदर ज्या वेळेस प्रवेश करावा लागतो त्याच्या अगोदर तिथले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं एक रजिस्टर ठेवण्यात आलेलं आहे. या रजिस्टरच्या अनुषंगाने आपण बघू शकतो की हेच ते रजिस्टर आहे. त्या रजिस्टर मधनं पूर्ण चौकशी जी आहे ते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची केली जाते. आणि या रजिस्टर मधनं गाव, नाव, त्याचं ठिकाण, मोबाईल नंबर, त्याची सही आणि आतमध्ये कोणाला भेटायचं आहे ती संपूर्ण चौकशी जी आहे त्या रजिस्टर मधनं केली जाते. कर्मचारी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. हे ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये 1 तारखेच्या दरम्यान 3 ते 3:30च्या दरम्यान बालाजी तांदळे यांनी आपला प्रवेश केला. मात्र या रजिस्टर मध्ये कुठल्याही पद्धतीची नोंद जी आहे ते झालेली नाही अशी देखील माहिती समोर आलेली आहे. मात्र इथे नोंद असताना देखील का नोंद केली गेली नाही, बालाजी तांदळेची नोंद का घेतली गेली नाही असे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात. मात्र आपण संपूर्ण बीड शहरचं हे संपूर्ण परिसर आहे. आता एक प्रमुख बाब म्हणावी लागेल त्या ठिकाणी आणखी एक उल्लेख करून देते मला. ज्या अर्थी त्या ठिकाणी गेटवरती एकदा चौकशी होती, नाव घेतलं जातं, सही घेतली जाते आणि आतमध्ये कोणाला भेटायचं याची चौकशी केली जाते. मात्र आणखी एक आतमध्ये एक भाग आहे की जो की त्यामधून बिल्डिंग मध्ये प्रवेश केला जातो ते मुख्य प्रवेशद्वार म्हणावे लागेल. त्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये देखील चौकशी होती. जे की तिथल्या महिला कर्मचारी येडेकर नावाच्या महिला कर्मचारी आहेत त्याच अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाते. या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण परिसर आहे पोलीस स्टेशनचा. त्याच्या आतमध्ये आपण याच पोलीस स्टेशनच्या आतमध्ये काही वाद घडला व बालाजी तांदळे आणि मयत सरपंच संतोष देशमुख जे काही त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख यांच्यामध्ये काही शाब्दिक चकमक देखील झाली. हा संपूर्ण बीड शहराचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये बालाजी तांदळेने आपला प्रवेश जे आहे ते केलेला आहे. याच अनुषंगाने आपण बघू शकतो की या ठिकाणी 1 तारखेच्या दरम्यान ज्या वेळेस बालाजी तांदळे आतमध्ये आला त्याच्या रजिस्टरवरती नाव का घेतलं गेलं नाही, त्याची सही का घेतली गेली नाही आणि कोणाला भेटायचे कारण का घेतलं गेलं नाही अशी शंका कुशंका जे आहेत ते या ठिकाणी निर्माण होतात. याच अनुषंगानं मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक आपल्या पत्राद्वारे अर्जाद्वारे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे मागणी केली गेली आहे. ह्या बालाजी तांदळे नेमक्या आतमध्ये करत काय होता आणि आतमध्ये कशासाठी गेला होता. त्याचबरोबर मला त्याने ते एक मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामधील जो फरार आरोपी आहे मुख्य आरोपी सुदर्शन गोरे देखील फोटो दाखवून मला व्ह्यू दाखवले का असं देखील या ठिकाणी त्यांनी अर्जामध्ये म्हटलेलं आहे. मात्र या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी चौकशी केली पोलीस अधिकाऱ्यांसोबत पोलिसांचं म्हणणं असं आलं की तो जो बालाजी तांदळे आला होता तो CIDच्या गाडीमधनं आला होता, CIDच्या अधिकाऱ्यांकडून आला होता असं त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही त्याचं कुठल्याही प्रकारचे नाव किंवा नोंद घेतली नसल्याचं पोलिसांकडून या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. मात्र फरार आरोपी आम्ही एकंदरीत पाहायला गेलो तर फरार आरोपीचा तो फोटो दाखवतोय जो की वाल्मिक कराड यांच्यावर 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांना तो जाऊन भेटतोय असं गंभीर बाब म्हणावी लागेल. आणि तो कसा भेटला आपण बघू शकतो की पहिल्यापासूनच कोणालाही इथे भेटण्यास बंदी आहे किंवा कोणालाही भेटता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र संपूर्ण चौकशीच्या अंती जे रजिस्टर आहे किंवा आतलं रजिस्टर आहे एकाही रजिस्टर मध्ये बालाजी तांदळेची नोंद नसल्याचं आता समोर आलंय. यावरून त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. नक्कीच बालाजी तांदळे CIDच्या अधिकाऱ्यासोबत आला होता का, CIDच्या अधिकाऱ्यांसोबत तो आलता का, त्याच्या गाडीमधून तो आला होता का, त्याची कसून चौकशी जी आहे ते पोलिसांकडून करण्यात यावी अशी मागणी देखील या पत्रामार्फत होत आहे. मुंबई तहसील योगेश काशीद बीड.